सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय जनता पार्टी का विजय असो। प्रवीणाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीणाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीणाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रमिला कैलास मैद यांनी वीर सावरकर नगर येथील हनुमान मंदिरात ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून नागरिकांशी संवाद साधला। प्रभाग क्रमांक 17 मध्ये गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रमिला मैद यांनी स्वखर्चातून पाणी टँकर सेवा, मोफत पाणी बोरिंग सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती, निर्मूलन संकल्पना राबविणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उभारणी, मंदिरासाठी शेडची सोय, ड्रेनेज समस्यांचे निराकरण अशा विविध योजना राबविल्या। त्यांचे पती कैलास मैद हे सुद्धा नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात। प्रभागात महिलांसाठी गृह उद्योग सुरू करणे, तरुणांसाठी नोकऱ्या तसेच महिलांच्या सुरक्षेची काळजी म्हणून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे स्वखर्चाने बसविले। सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने पोलीस प्रशासनालाही एखाद्या गुन्ह्याच्या तपासात मदत होत आहे। प्रभाग क्रमांक 17च्या सर्वांगीण विकासासाठी प्रमिला मैद यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी आणि एक सुशिक्षित आणि शिकलेला नवीन चेहरा येणाऱ्या निवडणुकीत उभा करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। मी तुमच्यातलीच एक सून मुलगी, तुमचे खूप हक्क असणार आहे माझ्यावरती, तुमच्या कुटुंबातली मुलगी आहे मी आणि मला तुमचे एक सकारात्मक मत हवं। याच्या पलीकडे मला काहीच नको। पण पुढचं मी बोलणार नाही, त्यानंतर माझं काम बोलत मी असं नेतृत्वही करणार नाही। मी फक्त करेल माझं कर्तव्य तुम्हाला दाखवून माझ्या स्फूर्तीनं। बाकी तर तुमची सर्वांची मला आता अशी साथ आहे, तशीच ती पुढे पण पाहिजे मला। आणि जे काही करेल काम त्याला सर्वांनी मिळून करू। आता तर 15 जानेवारीला मतदान झालेले आहे। मी आवर्जून एकच बोलेल की प्रत्येकाने घरातून लवकर मतदान करायला निघा, कारण आपण खूप वेळ घालतो, वाट बघतो, पण त्या संख्येने मतदान होत नाही। तिकडे 5 वाजेनंतर टाइम संपतो आणि जर तुम्हाला खरंच मी पाहिजे असेल तुमच्या सेवेसाठी तर सकाळी लवकर सर्वांनी मतदानाला निघायचंय। कारण मी काही राजकारणी घराण्यातली नाही किंवा मी सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी तिथे चालली। मी चालली आहे फक्त जनसेवेसाठी। आतापर्यंत आपण जी समाजसेवा करत होतो त्याला राजकारणाची जोड आता तुम्ही सर्वांनी साथ दिली म्हणून आपण हा निर्णय घेतलाय की त्याला जर आपण समाजसेवेला आपल्या राजकारणाची साथ देतो त्यावेळेला आधी आपण 4 कामं करतो, नंतर 10 कामं करू शकतो आणि ते पण तुमच्याच हक्काचे कामं मिळून देणार आहे तुम्हाला। त्या व्यतिरिक्त मी वेगळं काही असं करणार नाही। आणि आतापर्यंत जे कामं केले मी तर दादांनी सांगितलेच सर्व, पण यापुढचं माझं विजन असणार आहे अजून मी लेडीजचं लक्ष घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि माझ्या प्रभागातल्या लेडीज मुली कशा सुरक्षित राहतील आणि महिला ज्या आहेत त्या सकाळनंतर सगळं टिफिन वगैरे दिल्यानंतर काही महिलांची अशी मागणी आमच्यासाठी काहीतरी काम गृहोद्योग काढा म्हणून पाहिजे। 100% मी प्रयत्न करेल की कसं घरी बसून आणि म्हणजे इन्कम सोर्स जनरेट करता येईल मला कुठल्या पद्धतीने। अजून मी प्रभागामध्ये ज्या काही गोष्टी नाही तुमच्या शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातल्या त्या नवीन आणण्याचा प्रयत्न करेल। जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला चान्स देता तर त्याच्या काही नवीन आयडिया असतात, नवीन थॉट्स असतात, तर ते नवीन काहीतरी करण्याची उमेद असते। मी एकच बोले, तुम्ही तुमच्या घरातली मुलगी आहे, एक वेळा एक मतदान तुम्ही देऊन बघा तुमच्या सुनेला मुलेला आणि हक्काने माझ्याकडनं कामं करून घ्या। थँक्यू सो मच। मी ॲडव्होकेट अरुण विठ्ठलराव माळोदे या वीर सावरनगर परिसरामध्ये राहतो आणि आमचं हे जंगली महाराज मंदिर आणि श्री हनुमान मंदिर आहे आणि आज इथे प्रमिलाताई मैद यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। तर प्रमिलाताई मैद आणि कैलास मैद यांचा आमचा जुना ऋणानुबंध आहे। कैलास भाऊ मैद हे आमच्या वीर सावरनगर परिसरातून बालपणापासून इथे ते वास्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रमिलाताई मैद हे प्रभाग क्रमांक 17 मधून आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे या उमेदवारी लढवत आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो काही सामाजिक कार्याचा वसा बघितला तर त्यांनी जलदूत म्हणून या प्रभाग क्रमांक 17 मध्ये
काम केलेलं आहे. तसेच अनेक मंदिरांना त्यांनी पुनर्निर्माणासाठी जीर्णोद्धारासाठी मदत केली आहे. तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद, तसेच स्वच्छता मोहीम आणि आरोग्य दूत सेवा अशा अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. आणि या निवडणूक घोषित व्हायच्या अगोदरच त्यांनी आपला मतदारसंघ प्रभाग क्रमांक 17 हा पिंजून काढलेला आहे. आणि नक्कीच त्यांचं हे पारडं जड राहणार आहे. आणि एक नवा चेहरा आणि एक सुविद्य त्या बॅचलर ऑफ आर्ट म्हणजे BA आहेत आणि एक सुविद्य अशा महिला उमेदवार यांच्या प्रमिलाताई मैंद यांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. आणि निश्चितच या जेलोड परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मतदार नागरिक हे त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील आणि त्यांना मोठ्या प्रचंड मताने विजय करतील, यात कोणतीही तीळ मात्र शंका नाही.